संतांनी असं वर्णन केलंय की निर्गुण निराकाराचे उपासक असलेले शुकाचार्य महाराज भगवंताच्या सर्व साकार भक्तीमध्ये रमले. हा श्लोक ऐकतो, हा मंत्र आहे. मला खरंच आनंद वाटतो बरं का, तुम्ही राजूरनगरीचे भाविक तुळशीच्या माता भगिनी इतक्या शांत चित्ताने काय करता. काल परवा 2 दिवस चित्ताने काय करताना अर्थात महाराजांनी पण आज थोडं गुळगुळ ऐकलं होतं. अशी जर गडबड करत असाल आणि 5ला म्हणजे 5ला आरती करता, तुम्हाला लवकर कथा आटोपावी असं वाटत असेल तर नक्कीच बरोबर करता. तुमची बरोबर ऐकली आहेत आठवत. तुम्हा सगळ्यांच्या हृदयात भगवंताचं प्रेम आहे, कथेची खूप आवड आहे, गोडी आहे. तुम्हाला मला बऱ्याच नाही मावळ्यांनी एवढा वेळ झाला पण अजूनही कथा घालवीच वाटते, ऐकावीच वाटते, संपावी असं वाटतच नाहीये. का वाटत नाही तर तुमच्या हृदयात प्रभूचं प्रेम आहे, भगवंताच्या नामाचं प्रेम आहे, भगवंताच्या कथेचं प्रेम आहे. असंच उत्तर सद्गुरु तुकाराम महाराजांच्या कृपेनं आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती वाढत 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 एक दिवस आमचं जीवन असं व्हावं की भगवंतांनी आमच्यावर कृपा करावी, आम्हाला दर्शन द्यावं, आमचं जीवन प्रसाद व्हावं अशी मंगल करत असताना गुरुमाता चरणी करतो आणि सेवेला करतो. हा श्लोक, हा मंत्र अति दिव्य बरं का. मागच्या काही काळात एक 50 वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये महान संत होत, अनंत श्री विभूषित धर्म सम्राट पूज्यपाद करपात्रीजी महाराज. 1980 साली महान अधिकारी, त्यांचे 4 शिष्य जगद्गुरु शंकराचार्य पदार्थ होते. करपात्रीजी महाराज या श्लोकावर 6 महिने प्रवचन करायचे. 6 महिने एकाच श्लोकावर, रोज 3 तास. सगळ्या भागवताचं सार म्हणजे हा श्लोक आहे. वेणूचा नाद केला, बासुरी वाजवली,
आणि तो बासुरीचा नाद ऐकून भाव विभोर झालेला